हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मीही खूप मस्त आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर माझे मिस्टर आणि आद्विक हे गावी गेलेले आहेत काही कारणास्तव. त्यामुळे मी घरी एकटीच आहे. तर टाईम पण माझ्याकडे खूप आहे. तर म्हटलं आज व्लॉग बनवावा. तर व्लॉग नक्की कशावर बनवावा? तर खूप जणांच्या मला कमेंट येत होत्या की तुला मुलगाच होईल, परत पण मुलगाच होईल. तर म्हटलं त्या विषयावर थोडं बोलावं, म्हणून आजचा हा व्लॉग मी बनवते. तर कसं आहे ना, आत्ताच्या या युगामध्ये मुलगा मुलगीपेक्षा आई बाबा होणं हे जास्त महत्त्वाचं झाले लोकांना. कारण आत्ताच्या लेडीज म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, एक लवकर बाळ होऊ नये किंवा त्यांना लग्नानंतर एन्जॉय करायचा असतो, यासाठी वेगवेगळ्या टॅबलेट्स खातात. त्यामुळे त्यांना मूलबाळ लवकर होत नाही. तर त्यांना खूप मोठं टेन्शन येतं, ती डिप्रेशनमध्ये जातात. त्यापेक्षा आपल्याकडे मुलगा असो किंवा मुलगी काही तर असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी पण आता तो जास्त विचार करत नाही. माझ्याकडे एक सोन्यासारखा 5 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे आता जे काही होईल ते होईल. म्हणजे मुलगा होईल, मुलगी होईल. मुलगी मला देवाने दिली होती. कदाचित ती माझ्या नशिबात नव्हती म्हणून एक्सपायर झाली. तर तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या वर्षी माझ्यासोबत काय घडले. त्यामुळे आता तो त्रास सहन करण्यापेक्षा त्या डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा मला काहीतरी हाती पडलेलं ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी आता ते टेन्शनच घेणं सोडून दिलं आहे. मला मुलगा होऊ दे किंवा मुलगी, फक्त ते व्यवस्थित असावं, या जगामध्ये या दुनियेमध्ये व्यवस्थित यावं, इतकीच फक्त देवाकडे प्रार्थना करते. कारण मुलगा ही आपलाच असणार आहे, मुलगी पण आपलीच असणार आहे. त्यामुळे असं मी कुठेच मनात असं म्हणत नाही की मला मुलगीच पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे, असं काही नाही आहे. माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा असं कोणाचेही विचार नाही आहेत. त्यामुळे फक्त डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी एवढीच सगळ्यांची इच्छा आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर काही कमेंट अशा होत्या की तू व्हिडिओ बनवतेस त्यामुळे तुझं सेकंड जे बाळ होतं ते एक्सपायर झालं वगैरे. तर मला इतकंच त्यांना सांगायचं आहे की व्हिडिओ बनवला म्हणून बाळ एक्सपायर होणं हे चुकीचं आहे. जे घडायचं ते घडणारच. ते ना आमच्या हातात आहे ना त्या बाळाच्या हातात होतं. ठीक आहे. आणि व्हिडिओ हे मी फक्त माझ्या स्वतःसाठी, माझ्या आनंदासाठी आणि मला पुढे त्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत म्हणून त्यासाठी बनवते. त्यामुळे इतरांना प्रॉब्लेम व्हावा असं मी काहीही चुकीचं वागत नाही. आणि या सगळ्यात मला माझ्या सासरच्यांचा, मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचा खूप पाठिंबा आहे. त्यामुळे मी कोणाचाही विचार करत नाही, काहीच नाही. खूप जणांना असं वाटतं की ही म्हणजे जगात काय हीच बाळाला जन्म देते की काय, की सारखं व्हिडिओ बनवते वगैरे. तर असं काही नाही आहे. मला फक्त माझ्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत. या आठवणी पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळत नाहीत. कुणाच्या पदरात तर हे सुख पण नसतं. आपल्याला हे मिळते तर मला ते पुढे अनुभवायचं पण आहे. आणि त्यासाठी मी व्हिडिओ बनवते. कारण यूट्यूब, इंस्टा हे असे आहेत की ह्यावर कायम म्हणजे वर्षानुवर्ष व्हिडिओ सेव्ह राहतात. आपल्याला ते कधीही पाहता येतात. त्यामुळे मी बनवते. त्यामुळे माझं स्वतःला पण म्हणजे माझा पण एन्जॉय होतो आणि इतरांचा पण. त्यामुळे अशा फालतू त्यात मला आता 8वा महिना संपत आलेला आहे आणि 4 दिवसांनी माझा 8वा महिना संपून जाईल आणि 9वा चालू होईल. तर माझी कशी नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे 9वा महिना लागताच कधीही डिलिव्हरी होऊ शकते. त्यामुळे त्याचं एक टेन्शन आलेलं आहे की घरी पण कोणी नसतं. मिस्टर कामावर जातात, मी आणि आद्विकच घरी असतो, की सगळं व्यवस्थित होऊ दे आणि कळा सुरू झाल्या तर त्या दिवसाचे चालू होऊ दे. कारण इथं मी मुंबईत राहत असल्यामुळे मी एकटीच आहे, कोण सोबतीला पण नाही आहे. आणि सासू सासरे आहेत ते गावी घर बांधायला चालू असल्यामुळे त्यांना तिकडे राहावं लागते. त्यामुळे आता माझ्यासोबत पण कोणी नाही आणि सगळी धावपळ होते. आद्विकचं बघणं, घरचं बघणं, माझं बघणं, मिस्टरांचं बघणं, जेवण, कपडे, भांडी, यामुळे सगळं
धावपळ होत आहे. त्यामुळे आता बघू पुढे काय होते. तुम्हीही माझ्यासाठी प्रे करा की काही पण होऊ दे, मुलगा असो किंवा मुलगी असो, पण सगळं व्यवस्थित होऊ दे, डिलिव्हरी अगदी नॉर्मल होऊ दे, एवढीच फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.